आता राज्यातली बातमी पाहूयात। महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जत्रेंपैकी एक जत्रा म्हणून पट्टण कोडोलीची यात्रा म्हणून ओळखली जाते। महाराष्ट्र सोडा गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या यात्रेची चर्चा असते। महाराष्ट्राचा नंबर 1 यात्रा ही पंढरपूरच्या आषाढवारीची आणि त्यानंतर मराठी मुलखात सर्वात मोठी यात्रा भरते ती पट्टण कोडोलीची। कोल्हापुरातील पट्टण कोडोली इथल्या विठ्ठल बिरदेवाची यात्रा सुरू होते आणि या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा या राज्यातून सुद्धा लाखोंच्या संख्येने भाविक येतात। या यात्रेसंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातल्या पट्टण कोडोली या गावामध्ये महाराष्ट्रातल्या क्रमांक 2च्या यात्रेच्या निमित्ताने तुमचं स्वागत करतो। क्रमांक 2ची यात्रा यासाठी की जसं आपल्या पंढरपूरच्या विठ्ठलाला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं येऊन भाविक त्याचं दर्शन घेतात, तसंच इथं असलेला बिरुदेव आणि विठ्ठल त्याचं दर्शन घेण्यासाठी असे हजारो नवे लाखो भाविक येत असतात। सभामंडप, उत्सव मंडपाबरोबर जो गर्भगृह आहे त्या गर्भगृहात मी तुमचं स्वागत करतो। दिवाळी पाडव्यापर्यंत चालणारी ही यात्रा महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे। हा जो बिरुदेव आणि विठ्ठल आहे त्याची पण कहाणी खूप अनोखी आहे। या गर्भगृहातल्या ह्या 2 शाळुंका की जिथे या यात्रा काळामध्ये एक विठ्ठल आहे, एक बिरुदेव आहेत आणि त्याबरोबरच गरुडावरती आसनस्थ असलेले विठ्ठल आणि बिरुदेव असे 2 मुख्य मूर्तीसुद्धा इथे आहेत। हे जे गर्भगृह आहे हे किमान 1000 वर्ष जुनं असावं असं इथले ग्रामस्थ सांगतात। या गर्भगृहामध्ये सागवानी लाकडाची रचना, जे पूर्वी बैलगाडीसाठी वापरली जाणारी लाकडं होती त्याच्यापासून केली आहे असं ग्रामस्थ सांगतात। इथे पहिल्या दिवशी थेट विजापूरच्या सल्तनतीकडनं म्हणजे सुलतानाकडनं बिरुदेव आणि विठ्ठलासाठी बाशिंग येतं आणि मग तिथे खरा सोहळा सुरू होतो। या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी भविष्य किंवा त्याला भाकलन आपण म्हणतो ते इथले महंत महाराष्ट्रासाठी त्याचा अंदाज वर्तवतात। त्या मुख्य सोहळ्यासाठी लाखोच्या हजारोच्या संख्येनं भाविक इथे आलेले असतात आणि या सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातले जे भाविक येऊन इथे त्यांच्या नवस्फूर्तीसाठी येत असतात। अशा या यात्रेमध्ये तुमचं मी स्वागत करतो। अनेक अर्थाने विलोभनीय असं दृश्य, ढोल ताशांचे जोरकस आवाज, उधळत जाणारा भंडारा आणि या सगळ्यासमोर असतो तो बिरुदेव आणि विठ्ठलाची जोडी। तर या बिरुदेव आणि विठ्ठलाच्या ह्या यात्रेमध्ये NDTVवरती तुमचं स्वागत आहे। पुढचे काही मिनिट अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण या निमित्ताने महाराष्ट्रातल्या क्रमांक 2च्या यात्रेचा तुम्ही सोहळा पाहणार आहात। हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी।